करायचे आहे। 2 तास आपण शांतता ठेवलेली आहे। आता ही सहकार्य करायला अशी अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या, सुजात दादा तुम आगे बढ़े, जोराने घोषणा द्या, सुजात दादा तुम आगे बढ़े, सुजात दादा आगे बढ़े, आदरणीय सुजात दादा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय 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 भीम, जय 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 भीम। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे पढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे पढ़ो। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। तसेच मंचावरती उपस्थित आज ज्यांनी ही सभा आयोजित केली असे आपले भाऊ आघाडे, युवक आघाडीचे निकुम दादा, गावित ताई, तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सुनील कोळी दादा, तसेच नाशिक वरनं आलेले चेतन दादा गांगुर्डे, आपली गुजरात वरनं आलेली सगळी मंडळी, आणि तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम, जय बिरसा, जय जोहार आणि जय भीम। मित्रांनो, आज मला बरंच काही आपल्या सर्वांसमोर बोलायचंय। त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वाईट सुद्धा वाटू शकतात, पण जरासं कळू मनाने ऐकून घ्या, समजून घ्या काय म्हणायचंय। आणि त्याच्याकडे याच्या आधी मला थोडं नंदुरबारच्या परिस्थितीबद्दल बोलायला आवडेल। आपल्याला नंदुरबार बद्दल माझ्याहून चांगलं माहितीये, पण तरी परत परत आठवण करायला लागते, कारण आपल्या इकडची जनता विसरते। आपण जर बघितलं तर लोकसभा मतदारसंघांची मोजणी कुठनं चालू होते? महाराष्ट्राची नंदुरबार मधनं चालू होते। क्रमांक 1 चा आपला लोकसभा मतदारसंघ मानला जातो। पण जर आपण विकास बघितला, विकासाची कामं बघितली आणि इकडच्या लोकांना मिळालेल्या सोयी सुविधा बघितल्या, तर शेवटच्या क्रमांकावरती आपला जिल्हा येतो। ही परिस्थिती आपल्याला दिसते। 75% आदिवासी या जिल्ह्यामध्ये राहतात, तरी अजून कोणत्याही सरकारला खऱ्या अर्थाने आदिवासींचा विकास करता नाही आलं। ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे। आपल्या इकडे बघितलं तर इतके वर्ष काँग्रेसची सत्ता होती, त्याच्यानंतर 2 टर्म भाजपची सत्ता येऊन गेली आणि मग त्याच्यानंतर आता परत काँग्रेसची सत्ता आली आणि आपली परिस्थिती आहे तशीच राहिली। अजून इकडच्या बऱ्याचशा तांड्यांना, पाड्यांना पाण्याची व्यवस्था नाही, आरोग्याची व्यवस्था नाही, इकडे चांगली शिक्षणाची व्यवस्था नाही, पाड्यांपर्यंत, तांड्यांपर्यंत चांगले रस्ते नाहीत। इकडच्या जर युवकांना कोणत्याही परिस्थितीचं शिक्षण घ्यायला लागतं तर त्यांना मध्य प्रदेश, गुजरात किंवा मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी जायला लागतं। हाताला रोजगार नाही, नोकरी नाही, आणि तरी ज्या लोकांनी या नंदुरबारला लुटून खायचं काम केलंय, आपण परत परत त्यांनाच सत्तेत बसवत राहतो। मला एक सांगा, नंदुरबार 2 कुटुंबाच्या बापाची जागीर आहे का? नंदुरबार ही 2 कुटुंबाच्या बापाची जागीर आहे का? मग आपण परत परत त्यांना का निवडून देतो? पहिले काँग्रेसकडनं गावीत आले, मग काँग्रेसकडनं दुसरे गावीत आले, मग भाजपकडनं गावीत आले, आणि आता काँग्रेसकडनं पाडवे आले। पण आपल्या जिल्ह्याची जी परिस्थिती होती ती आहे तशीच राहिली आहे। आणि जर आपल्याला आपल्या जिल्ह्याची परिस्थिती बदलायला लागण्याची असेल आणि जर आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये बदल घडवायचा असेल आणि विकास घडवायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय
तो म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सिलेंडर म्हणजे वंचित बहुजन आघाडीलाच जास्त मतांनी निवडून द्या आणि आपलेच आलेले उमेदवार, आपलेच निवडून आलेले कार्यकर्ते या नंदुरबार जिल्ह्याचा काया पलट केल्याशिवाय थांबणार नाही. प्रत्येक तांड्याला पाड्याला चांगले रस्ते, पाणी आणि वीज सोय मिळाल्याशिवाय थांबणार नाही. इकडच्या युवकाला रोजगार आणि शिक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाहीत. आणि त्याच्याहून महत्वाचं, अकोल्याची जिल्हा परिषद ही वंचित बहुजन आघाडीच्या हाताखाली होती. गेल्या 35 वर्षामध्ये आम्ही अकोल्यामध्ये एक उपक्रम राबवला होता की गाव तिथे आरोग्य केंद्र, आणि त्याच पद्धतीमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये जितके गावं असतील, जितके पाडे असतील आणि जितके तांडे असतील तिथे एक आरोग्य केंद्र उभं करायचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतर नक्कीच करणार आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला आता उभं राहून एक आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार असणार आहेत ते कोणती मंत्र्या संत्र्याचे पोरं नसणार आहेत, कोणत्या कारखानदाराचे पोरं नसणार आहेत, तर आपलेच तळागाळातले कार्यकर्ते, फादर बॉडीचे, महिला आघाडीचे आणि युवक आघाडीचे हेच आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून दिसतील. आणि हीच लोक आपल्याला उद्या जिल्हा परिषदेमध्ये सत्तेमध्ये निवडून येताना दिसतील. आणि याच्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायची की आज जो आपण जोश दाखवलाय, आज जी आपण ताकद दाखवलीये, ती अशाच पद्धतीने चालू ठेवायची, अशाच पद्धतीने उभी करायची. निकुम दादा असतील, पावबा भाऊ असतील, यांच्या मागे ताकदीने आपण सर्वांनी उभं करायचंय. आणि ज्या पद्धतीने इतर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने भरारी घेतली, त्याच पद्धतीने आपल्याला नंदुरबार मध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी उभी करून जिल्हा परिषदेमध्ये सत्तेच्या स्थानी जाण्याचा प्रण आपण आज गाठूया मित्रांनो. आणि हेच बोलत असताना अजून एक शेवटचा संदेश या मुद्द्यावरती द्यायचा आहे. तो म्हणजे आमदार, खासदार या मोठ्या निवडणूक असतात, 50-50, 100-100 कोटी फेकणारे निवडणुका असतात. पण जिल्हा परिषद या आपल्या हातातल्या निवडणुका असतात, त्या आपल्या हक्काच्या निवडणुका असतात आणि त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकणं आपल्या हातामध्ये आहे, आपल्या आवाक्यामध्ये आहे. आपण आपलं कोणतंही मत फुटू नका देऊ. आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या मागे करा आणि आपण जिल्हा परिषदेमध्ये नंदुरबार मध्ये आपण आपलं अकाउंट उघडू, हे आपण आज इकडे सर्व मिळून ठरवूया. आणि हेच बोलत असताना मला माझ्या दुसऱ्या विषयाकडे यायचंय. जरासं वाईट वाटेल आपल्या सर्वांना, पण आपल्या सर्वांची परवानगी असेल तर बोलू, ज्येष्ठांची परवानगी असेल तर बोलू. ज्येष्ठ लोक लय चिडतात माझ्यावर, बोलू का काका? तर आपल्या समाजामध्ये, आपल्या चळवळीमध्ये, आपल्याच आंबेडकरवादी चळवळीमध्ये एक मोठा प्रॉब्लेम चालू झालाय आता की लोक हे बाबासाहेबांच्या विचारापासून, बाबासाहेबांच्या लिखाणापासून दूर चाललेत आणि हे पुतळ्यांमध्ये, फोटोमध्ये, हारातुरांमध्ये आणि निळ्या झेंड्याच्या राजकारणामध्ये आपल्याला अडकताना दिसतं. आणि आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की ही आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण जेव्हा महापुरुषांच्या, महामानवांच्या विचारापासून आणि लेखनांपासून लोक दूर जातात, तेव्हा आपल्याला पुतळ्यांच्या खालची आणि फोटोंच्या खालची मेंढरांची गर्दी ही वाढताना दिसते. पण आपल्याला फोटो आणि पुतळ्यांच्या खालचे मेंढर व्हायचंय का बाबासाहेबांचे छावे व्हायचंय, हे आपण सर्वांनी आज ठरवलं पाहिजे. कारण बाबासाहेबांचे वाद, बाबासाहेबांचे छावे हे बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन चालतात, बाबासाहेबांचे विचार वाचत राहतात. ते फोटो, व्हिडिओ काढायला कुठल्याही पुतळ्या, झेंड्या किंवा पुतळ्याखाली गर्दी करत नाहीत, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की माझा झेंड्यांना, पुतळ्यांना किंवा फोटोंना विरोध कुठे नाहीये. ती आपल्या चळवळीची प्रतीक आहेत आणि आपल्याला त्याचा गर्व वाटलाच पाहिजे. प्रत्येक शहराच्या महत्वाच्या चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असलाच पाहिजे. प्रत्येक वस्तीमध्ये आपला निळा झेंडा असला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी जिकडे आपण काम करतो, आपलं असतंच असतं, तिथे मागे बाबासाहेबांचा फोटो लागलाच पाहिजे, महामानवांचा फोटो लागलाच पाहिजे. पण हे आपली प्रतीक आहेत,
ही आपले राजकारण नाहीये. आपलं राजकारण पुतळ्यांचं, फोटोंचं आणि झेंड्यांचं नाहीये मित्रांनो. आपलं राजकारण हे विचारांचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा जेव्हा एका चळवळीमध्ये, ती कुठलीही चळवळ असो, बहुजनवादी चळवळ असो, आंबेडकरवादी चळवळ असो, डाव्यांची चळवळ असो, किंवा अमेरिकेमध्ये उभे केलेल्या ब्लॅक लोकांची चळवळ असो, जेव्हा ही चळवळ विचारांपासनं आणि महामानवांच्या लेखनापासनं दूर जाते आणि ही चळवळ पुतळ्यांपर्यंत, फोटोंपर्यंत आणि सत्कार झेंड्यांपर्यंत सीमित राहते, तेव्हा ती चळवळ संपत जाते. हे कटू सत्य आपल्याला समजून घ्यायला लागणार आहे मित्रांनो. पण आपल्याला ही चळवळ संपू द्यायची आहे? आपण ही चळवळ जिवंत ठेवणार आहोत का? मग जर आपल्याला ही चळवळ जिवंत ठेवायला लागली असेल तर आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण हे वाचायला लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. इकडे बसलेल्या प्रत्येक माणसाने जो स्वतःला आंबेडकरवादी म्हणतो, त्यांनी एका वर्षात कमीत कमी 2 तरी बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचली पाहिजेत, ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. आणि नुसतं वाचन करणं हे आपलं काम नाही होत. वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी ही विनंती आहे की आता ह्याच बरोबर बाबासाहेबांच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या, पेरियारांच्या, शिवाजी महाराजांच्या, जितके पण आपण महामानव मानतो, अण्णाभाऊ साठेंच्या, या सगळ्या महामानवांच्या लेखनावरती आपल्या सर्वांना चर्चाक्षेत्र घ्यायचे, केडर कॅम्प घ्यायचे, ठिकठिकाणी चर्चा घ्यायची आणि प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यायचे. मगच आपली चळवळ पुढे जाईल. कारण आपलं कसं होतं, आपली जनता जराशी आता थोडी भाबडी झाली, थोडीशी भोली झाली. कोणी बाबासाहेबांचा फोटो दाखवला, कोणी निळा झेंडा दाखवला, किंवा कोणी जय भीम म्हटलं तर आपली लोक फुल बहून जातात. म्हणजे जणू फुल दिल गार्डन हो गया होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जसे भोळे झालोत, आपण जसे भाबडे झालोत, तसे चोर हुशार झालेत. चोरांना कळलंय यांच्या घरी चोरी करायची असेल तर पहिले जय भीम म्हणा, कोणी थांबवत नाही. चोरांना कळलंय निळा झेंडा दाखवला तर कोणी थांबणार नाही, अख्खं घर लुटून गेलं. आणि अशाच पद्धतीचा आपल्या बरोबर कारभार चाललाय. मुद्दा कसा होतो सांगतो. एक मोठा निळा झेंडा दाखवतात, मोठा असं लोखंडाचं दांडकं असतं, मोठा निळा झेंडा दाखवतात. आपली लोक बिचारी निळा झेंडा दाखवतायत, बाबासाहेबांचा माणूस आहे, चांगला माणूस आहे म्हणून जातात त्याच्या मागे. मग एकदा आपली लोक त्याच्या मागे गेली की तो आपल्या निळ्या झेंड्यावरचं धम्मध्वज काढतात आणि आपल्याच लोकांना त्याच बांबूनी मारायचं काम इकडचे प्रस्थापित करतात. हे षडयंत्र आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि हीच गोष्ट आपल्या बरोबर दर इलेक्शनला आतापर्यंत लोक करत आलीत. या मागच्या 2024च्या इलेक्शनला कोणीतरी निळा टी शर्ट घातला, छोटा लाल कलरचं संविधान दाखवलं आणि आपल्या सगळ्यांना येड बनवत फिरवलं. त्याच्या आधी हाच प्रकार नरेंद्र मोदींनी ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला फुलं घालून केलाय. त्याच्या आधी हाच प्रकार शरद पवारांनी आपल्या बरोबर केलाय आणि शिवसेनांनी महाराष्ट्रामध्ये केलाय. आणि इथे यादी संपली नाही तर आता नवीन कॉक्रोच जनता पार्टी मार्केटमध्ये आली. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजितजी डिपके जेव्हा दिल्ली एअरपोर्ट वरती आले तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचा एक फोटो घेऊन आलेले. बघितलं आपण सर्वांनी. बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी असं पुस्तक घेऊन आलेले. बरोबर. किती लोकांना बरं वाटलंय बघून. आता मला एक गोष्ट सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी माय ऑटोबायोग्राफी ही लिहिली होती का? बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही कधी त्यांचं. बाबासाहेबांचं एक पुस्तक होतं जे थोडं आत्मचरित्र टाईपचं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा अनुभव लिहिला होता, वेटिंग फॉर अ व्हिसा नावाचं.
बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही, तरी हे भाऊ बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी न्यूयॉर्क वरनं घेऊन आले, अमेरिकेवरनं. आता दुसरा मुद्दा समजून घ्या. आपण हे पुस्तक वाचलं असतं तर आपल्याला उत्तर महाराष्ट्राचाच एक महत्वाचा संदर्भ मिळाला असता की 5व्या चॅप्टर मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिला अपघात जो 40गाव मध्ये झाला होता त्याच्याबद्दल लिहिलं होतं. तर आपल्या सर्वांना ह्याची माहिती असणं महत्वाचं आहे, नाहीतर आपल्याला कोणीही निळा झेंडा दाखवेल, आपण त्याच्या घरी गेलो की निळा ध्वज काढेल आणि त्याच बांबूने आपल्याला चोपेल आणि आपल्याला ह्याच्यापासून सावध राहायचं. आता जर तुम्ही अभिजित डिपकेंनी जे पुस्तक पकडलेलं ते बघितलं तर ते बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोग्राफी नावाचं पुस्तक आहे. आता हे पुस्तक आहे कोणाचं, तर डायमंड पब्लिकेशनचं. घरी गेल्यानंतर गुगलवरती डायमंड पब्लिकेशन टाकून बघा आणि तुम्हाला हे दिसेल की डायमंड पब्लिकेशन हे RSS चालवतं आणि RSSचं पुस्तक आहे. बऱ्याचशा महामानवांवरती चुकीचा इतिहास सांगणं, RSSच्या समरसतावादी भूमिकेतनं बाबासाहेब सांगून जाणारं हे पुस्तक आहे. आणि म्हणून अभिजित दिपके जेव्हा RSSचं बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन येतात तेव्हा ती मला एक मोठी घंट्याची धोका वाटते. आणि इकडच्या जेनझींना त्यांच्या भाषेत सांगायचं तर एवढंच सांगेल कि वो पकड़ा है ब्लू फ्लैग लेकिन हमको दिख रहे हैं रेड फ्लैग, करने का क्या. आणि दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की कॉक्रोच जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीचा कुठेही विरोध नाही. आम्ही हा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वंचित बहुजन आघाडी एकच भूमिका घेऊन आली आहे की भारताची सत्ता ही काही कुटुंबांची आहे. जशी आपल्या नंदुरबारची सत्ता गावितकडे आणि पाडव्यांकडे राहिली तशी भारत देशाची सत्ता पण काही कुटुंबांकडे उच्चवर्णीय राहिली. आणि जर इकडचा तरुण त्या व्यवस्थेला चॅलेंज करत असेल आणि त्या व्यवस्थेला एक पर्याय उभा करत असेल तर कॉक्रोच जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देण्यास काहीही हरकत नाही. पण तुम्ही बदल घडवताय तो कुठल्या दिशेने बदल घडवताय, तुम्ही कोणत्या विचारधारेचे आहात आणि तुम्ही कोणत्या दिशेने जाणार आहात, हा आमचा अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारायचा आणि आम्ही तो प्रश्न विचारणारच. आणि आपल्याच आंबेडकरवादी समाजाने माजी सरन्यायाधीश भूषण गवईंबद्दल एक महत्वाची भूमिका घेतलेली आणि तीच आपल्याला सुद्धा अभिजित दिपकेंबद्दल घ्यायला लागणार आहे. ती अशी होती की माणूस जातीने कोणत्याही जातीचा असो फरक पडत नाही, विचारांनी आंबेडकरवादी पाहिजे. आणि हीच भूमिका आता आपल्याला ह्या परिस्थितीत घ्यायला लागणार आहे. जेव्हा कॉक्रोच जनता पार्टी आली तेव्हा मी त्यांना एक ट्विट केलं होतं आणि मला माहिती होतं की महाराष्ट्रातले इतर नेते तर माझ्या ट्विटला उत्तर देत नाहीत कारण त्यांच्याकडे उत्तर नसतं. राष्ट्रवादीचे झाले, भाजपचे झाले, काँग्रेसचे झाले, हे नवीन पर्याय बनवून आलेले अभिजित दादा तरी आमच्या ट्विटला रिप्लाय देतील, पण ह्यांनी काही ट्विटचा रिप्लाय दिला नाही. आणि त्या ट्विटचा सारांश असा होता की आम्हाला तुम्हाला पाठिंबा द्यायला आवडेल पण तुम्ही कोणत्या डिरेक्शननी चाललात आणि तुम्ही कोणत्या दिशेने चाललात ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण द्या आणि तुमची विचारधारा काय हे स्पष्टीकरण सांगा. कारण नरेंद्र मोदी पण बाबासाहेबांचे फोटो पकडून उभे राहतात. नरेंद्र मोदी पण 14 एप्रिलला आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती जाऊन पुष्प वाहतात. पण नरेंद्र मोदींना आंबेडकरवादी म्हणणार का तुम्ही? नाही. आणि हा चष्मा आपल्याला सर्वांसमोर लावायचा आहे आणि सर्वांना नीट पडताळून बघायला लागणार आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही अभिजित दिपकेंना ट्विट केलं तेव्हा त्यांना 6 गोष्टींवरनं त्यांची भूमिका विचारली की हा 6 प्रश्न वंचित बहुजन आघाडीसाठी नॉन निगोशिएबल आहेत. या 6 प्रश्नांवरती आम्ही मागे हटत नाही, या 6 प्रश्नांवरती आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. तुमची ह्याबाबत भूमिका काय? आणि ते 6 प्रश्न होते की कॉक्रोच जनता पार्टीची रिझर्वेशन्स आरक्षणाबाबत भूमिका काय, कॉक्रोच जनता पार्टीची आदिवासींना जे स्थलांतरित केलं जातंय त्याच्याबद्दल भूमिका काय, कॉक्रोच जनता पार्टीची सफाई कर्मचाऱ्यांबद्दलची भूमिका काय, कॉक्रोच जनता पार्टीची दलित, आदिवासी, बहुजन आणि तसेच LGBTQ समूहातनं अजून नेतृत्व पुढे यायला पाहिजे ह्याच्याबद्दल भूमिका काय, कॉक्रोच जनता पार्टीची वंचित बहुजन आघाडी, BSP, VCK, आझाद समाज पार्टी अशा तमाम आंबेडकरवादी पार्ट्यांना जेव्हा बी टीम किंवा वोट कटवा म्हटलं जातं ह्याच्याबद्दल कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका काय.
आणि त्याचबरोबर भाजप आणि काँग्रेसनी जे UAPA, पोटा, ताडा सारखे काळे कायदे वापरलेत इकडच्या दलितांना, मुसलमानांना आणि आदिवासींना जेलमध्ये टाकण्यासाठी, त्याच्याबद्दल कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका काय? ह्या 6 प्रश्न आम्ही कॉक्रोच जनता पार्टीला विचारले होते. मला ट्विट करून 2 आठवडे झालेत, अजूनही कॉक्रोच जनता पार्टीकडनं कोणाचाही निरोप नाही. पण आपण एक मुद्दा समजून घ्या की कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा द्यायचा झाला तरी जो पक्ष रिझर्वेशन बद्दल, दलित आदिवासींच्या हक्कांबद्दल, LGBTQ व्हॉइसेस बद्दल, सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांबद्दल भूमिका घेत नाही, त्या पक्षाबरोबर वंचित बहुजन आघाडी किंवा कोणताही आंबेडकरवादी जाऊ शकत नाही, हे मी आपल्या सर्वांसमोर स्पष्ट करतो. आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये अजून काय होतं हे आपण बघून घ्या. कालच त्यांचं पुण्यामध्ये एक आंदोलन झालं, पुणे विद्यापीठामध्ये. तिथे 2 व्यक्ती आले होते. एक होते विश्वंभर चौधरी आणि दुसऱ्याचं नाव होतं असीम सरोदे. आपल्याला यांचा परिचय नसेल तर 2024च्या निवडणुकीच्या वेळेस यांनी निखिल वागळेंबरोबर निर्भय बनो हे अभियान चालू केलं होतं आणि ठिकठिकाणी सभा घेऊन वंचित बहुजन आघाडी, बी टीम वंचित बहुजन आघाडीला मतदान नका करू असा काँग्रेसकडनं पाकिट घेऊन अपप्रचार करायचं काम हे वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरींनी केलं होतं. आता मला ह्या असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरींना 2-3 छोटेसे प्रश्न विचारायचे. की पहिला प्रश्न असा की जर तुम्हाला आज कॉक्रोच जनता पार्टी हा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चांगला पर्याय वाटत असेल तर मग तुम्ही मागच्या इलेक्शन मध्ये महाविकास आघाडीचा प्रचार कशासाठी केला? जर तुम्ही महाविकास आघाडीचे घटक आहात, जर तुम्ही महाविकास आघाडीचे प्रचारक आहात तर दुसऱ्या पक्षाच्या स्टेजवरती जाऊन त्यांना कशाला समर्थन देतात? जर तुम्हाला खरंच वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये एक तिसऱ्या पर्यायाची गरज होती, तेव्हा मग तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपाने उभा राहत होता, तेव्हा ठिकठिकाणी तुम्ही जाऊन बी टीम म्हटलात. आता पुढे जाऊन कॉक्रोच जनता पार्टीला बी टीम म्हणणार नाही, याची काय जबाबदारी तू आणि यांची काय गॅरंटी आम्हाला? आणि चौथा आणि महत्वाचा प्रश्न की जग जाहीर आहे की यांनी काँग्रेसकडनं पाकिटं खाऊन महाविकास आघाडीचा प्रचार केलाय. पण जर उद्या काँग्रेस जनता पार्टी आणि काँग्रेस हे एकमेकांच्या समोर मैदानात आले तर तुम्ही नक्की पाठिंबा देणार कोणाला? हे काही धोक्याच्या घंटा आपल्या सर्वांना ओळखून घ्यायला लागणार आहेत आणि ह्या धोक्याच्या घंटा आत्ताच आपल्याला वाजताना दिसतात. कारण ज्या कोणी 2014 मध्ये अन्न आंदोलन हा अभ्यास केला असेल त्या सगळ्यांना दिसेल की 2014चं जे अण्णा हजारेंचं आंदोलन होतं तच आपल्याला कॉक्रोच जनता पार्टीमध्ये आज आपल्याला उभं राहताना दिसतंय. आणि आज जर आपण कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स बघितले, कमेंट करणारी लोक बघितली किंवा आंदोलनामध्ये उपस्थित होणारी लोक बघितली तर ही खूप मोठ्या प्रमाणावरती उच्चवर्गीय, उच्चवर्णीय शहरी भागातनं लोक येतात. ही ती लोक आहेत ज्यांनी इतके वर्ष इकडच्या सिस्टमला वंचितांना फेल करताना बघितलं, इकडच्या सिस्टमला वंचितांना त्रास देताना बघितलं, पण ते स्वतः मुख घेऊन गप्प राहिले. पण आज तेव्हा ही सिस्टम त्यांना फेल करते, जेव्हा ही सिस्टम त्यांच्या विरोधात जाते तेव्हा त्यांना धक्का लागतो आणि अचानक आंदोलनाच्या स्वरूपामध्ये येताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा द्यायच्या आधी किंवा विरोध करायच्या आधी आपल्याला त्यांची विचारधारा काय आणि त्यांची भूमिका काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण जो आंबेडकरी विचारांच्या बरोबर जात नाही, वंचित बहुजन आघाडी त्याच्या बरोबर जात नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, काल जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीचं परवा पुण्यामध्ये शांततेने आंदोलन झालं, ज्या विषयावरती आंदोलन झालं त्याच विषयावरती काल सम्यक विद्यार्थी आंदोलनामध्ये मुंबईमध्ये आंदोलन केलं. पुण्याच्या आंदोलनामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चहा पाजण्यात आला आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांनी गुलाब देण्यात आलं पोलिसांना. आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन केलं तेव्हा काय झालं? पोलिसांनी लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना जबरदस्ती उठवलं, व्हॅनमध्ये टाकलं, महिलांची हातापाई केली, विद्यार्थ्यांना हाणामारी केली, लाठीचार्ज केला. वंचित बहुजन आघाडीच्या सम्यकचा एक महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे प्रशांतदादा बोराडे, त्यांचा हात तोडेपर्यंत त्यांना मारहाण केली. आणि ही वागणूक तुम्ही बघा, एका आंदोलनामध्ये पोलीस चहा पाजतात आणि दुसऱ्या आंदोलन नाही केलं किंवा नागरिकांसाठी भूमिका नाही घेतली.
मागच्या वर्षी जेव्हा एवढी मोठी दुष्काळ परिस्थिती आलेली पावसामुळे आणि लोकांचं खूप मोठं पुरामुळे आर्थिक नुकसान झालेलं, तेव्हा वंचित बहुजन आघाडी यांनी आंदोलन केलेलं आणि ही मागणी होती की शेतकऱ्यांना पूर्ण त्यांचे एकतर कर्ज माफी करून त्यांना पूर्ण मोबदला देण्यात यावा. जेव्हा इकडची सरकार गायरान जमीन खाण्याच्या मागे होती तेव्हा वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन केलं आणि ही भूमिका घेतली की जो जमीन सरकारी आहे व जमीन हमारी आहे. जेव्हा अडाणींनी जबरदस्ती प्रत्येक ठिकाणी स्वतःची वीज मीटर लावून अडाणी इलेक्ट्रिसिटी द्यायचं काम केलं, तेव्हा अडाणीचे मीटर फोडून त्या अडाणीच्या लोकांना घरी पाठवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. या महाराष्ट्रामध्ये जेव्हा कंत्राटी भरती चालू होती पोलीस भरतीसाठी, तेव्हा कंत्राटी भरतीच्या विरोधात आंदोलन करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मुसलमानांना मॉब लिंचिंग केलं जात होतं, टिपू सुलतान औरंगजेबचा फोटो पकडण्यासाठी इकडच्या मुसलमानांना मारहाण केली जात होती, तेव्हा तेच बाळासाहेब होते जे औरंगजेबच्या कबरीवरती गेले होते आणि आमचाच मंच होता ज्याच्यावरती टिपू सुलतानाचा फोटो लागतो. आणि आता काही भाजपची बांडगुळं पुढे येतात आणि लगेच काही मुद्दा आला तर तो बाळासाहेबांचा फोटो टाकतात आणि म्हणतात औरंगजेबच्या कबरीवरती गेले, औरंगजेबच्या कबरीवरती गेले. याच भाजपच्या बांडगुळांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की कोरोना काळ आठवा. कोरोना काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातली आणि अख्ख्या भारतातली मंदिर बंद होती, तेव्हा 4-4 मास्क घालून आणि 4-4 पीपीई किट घालून तुमचे मोदी कुठे होते? तुमचे अमित शहा कुठे होते? मोहन भागवत कुठे होते? या महाराष्ट्रामध्ये जर तुळजापूरला जाऊन कोणी विठोबाचं मंदिर चालू करण्याचं काम केलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर होते. तुमचे तमाम हिंदुत्ववादी नेते 4-4 मास्क लावून 5-5 पीपीई किट घेऊन घरी बसले होते. आणि म्हणून जर तुम्हाला परत प्रश्न करायचा असेल तर हे आठवा की कोरोना नंतर इकडच्या हिंदू बांधवांना जर मंदिरामध्ये जायला मिळालं असेल तर ते फक्त आणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना. आणि जाताना मी आपल्या सर्वांना एकच गोष्ट जाऊन सांगतो की येणारी जिल्हा परिषद ही आपल्यासाठी महत्वाची, येणारी जिल्हा परिषद ही आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन एक बनून एकजुटीने एक मुठ्ठीने काम केलं पाहिजे आणि मगच आपला विजय निश्चित. इथे जितके पण पहिल्यांदा बांधव ऐकायला आले, मला आपल्या सर्वांना एक सांगायचं की मला दर 2 मिनिटाला एक कॉल येतो की असा मॅटर झाला, हा प्रॉब्लेम झाला, हा त्रास येतोय. आणि जेव्हा मला अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं कॉल येतात तेव्हा माझा एकच प्रश्न असतो की तुमच्या आजूबाजूला सर्वात जवळ वंचितचा कार्यकर्ता कोण आहे, लगेच त्यांच्याशी संपर्क साधा. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचंय की आपल्या गावामधले, आपल्या तालुक्यामधले, आपल्या जिल्ह्यामधले वंचितचे कार्यकर्ते कोण आहेत हे ओळखा, त्यांचे संपर्क आपल्याकडे ठेवा, त्यांचे नंबर आपल्याकडे लिहून घ्या. किंवा जेव्हा आपल्यावरती कोणताही अन्याय अत्याचार होतो, जेव्हा आपल्यावर कोणतीही आडी अडचण येते, तेव्हा एकाच पक्षाचे लोक आपल्यासाठी धावून येतात, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे. आणि ही आपली जबाबदारी आहे की त्यांचा नंबर आणि त्यांचा संपर्क आपल्याकडे असला पाहिजे की कोणतीही अडचण आली तर वंचितवाल्यांना फोन करायचा, बीजेपी वाले लगेच घरी जातात. आणि दुसऱ्या बाजूला सर्व कार्यकर्त्यांची माझी ही विनंती आहे की ही जिल्हा परिषदची निवडणूक आपल्या हातातली निवडणूक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ही आपल्याला गमवायची नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, स्थानिक प्रश्नांवरती लढणारी जाणारी निवडणूक आहे. तर आपल्या गणामधले, आपल्या गटामधले प्रश्न काय आहेत, आपण लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो, आपण लोकांचे प्रश्न कसे सोडवू शकतो आणि आपण आपल्या गणामध्ये आणि आपल्या गटामध्ये कसा विकास करू शकतो, या पद्धतीने आपण पूर्ण तयारी करा. प्रत्येक गावामध्ये एक शाखा झाल्यानंतर त्या गावामध्ये 10 कार्यकर्त्यांची कमिटी, या माध्यमाने आपण सगळ्यांनी बांधणी करायला लागू. आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा की ही जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. तर आपण सर्वांनी, मीच माझ्या वॉर्डाचा, मीच माझ्या गणाचा आणि मीच माझ्या गटाचा बाळासाहेब आंबेडकर आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकणार या भूमिकेत या आणि आपण सर्व एकत्र येऊ, लढू, जिंकू. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.